सूरजला आपल्याच घरात एका विवाहित बाईसोबत बघून अमर स्तब्ध झाला. त्याने विचार देखील केला नव्हता की असं काही घडेल. त्याने पाहिलं की काजल एका कोपऱ्यात रडत होती आणि सूरजला समजावत होती की असं काही करू नकोस. सगळं दृश्य पाहून अमरला धक्का बसला होता. एका क्षणात त्याला सगळं आठवू लागलं होतं. काय गडबड चाललीये? अलीकडे तू ऑफिसला जाताना खूपच तयारी करतेस. अगोदर तर साधे कपडे घालून जात होतीस. आता रोज नवे फॅशनेबल कपडे खरेदी केले जात आहेत आणि वर मेकअप देखील होत आहे. उपरोधिक स्वरात अमर म्हणाला. काजलने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि शांतपणे पुन्हा मेकअप करायला लागली. तिच्या या बेफिकीर वागण्यामुळे अमर अधिकच भडकला. त्याला अजूनच तिचा राग आला. तो तिच्याजवळ जात म्हणाला, काजल, मला माहीत करून घ्यायचे तुझ्या आयुष्यात नेमकं चाललंय तरी काय जे मला माहीत नाही. पण मला काही गोष्टी खटकत आहेत. काजलने आपल्या भुवया उंचावल्या. थोडं थांबून त्याच्याकडे सरळ नजर लावली आणि केस मागे टाकत म्हणाली, माझ्या आयुष्यात काय चाललंय म्हणजे? मी एका मल्टीनॅशनल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करते. लोक माझं कौतुक करतात, आदर करतात. अजून काय हवं? अमर तडतडत रागाने म्हणाला, तुझं कौतुक होतंय की पाठीमागे तुझी खिल्ली उडवली जाते काजल? तुला कौतुक आणि खिल्ली यातला फरक तरी कळतोय का? खबरदार अमर, जर तू पुन्हा असं काही बोललास तर. तुला काय कळतं यश म्हणजे काय असतं? तू तर एका खुर्चीला चिटकून बसलेला बदलाला घाबरणारा माणूस आहेस. मी मेहनतीने वर गेले. काजलने तोंड उघडलं आणि बेछूट बोलत सुटली. अमरही रागाने लाल झाला होता. त्याचाही संयम सुटला. मला तुझ्यासारखं चुकीच्या मार्गाने प्रमोशन मिळवता येत नाही. नवरा असताना देखील प्रमोशनसाठी बॉसच्या मिठीत जायला मला येत नाही. अमरचा हा आरोप ऐकून काजल संतापली. तिने हातातला आरसा जमिनीवर आपटला आणि रागाने म्हणाली, माझ्या चारित्र्यावर बोट ठेवण्याआधी स्वतःकडे पहा. तू मला ना प्रेम दिलंस, ना आनंद, ना स्वतःला सिद्ध करू शकलास. नेहमी फक्त कारण आणि अपयश. आणि आता जर मला कोणावर प्रेम झालं असेल तर त्यात मी काय करू? अमर म्हणाला, तू एक हुशार बाई आहेस काजल, जी एका विवाहित पुरुषावर प्रेम करण्याचे नाटक करतेस. मला काही बोलायचं नाही. आता फक्त एकच, माझ्या आयुष्यातून निघून जा. घटस्फोट हवा आहे मला. काजल लगेच म्हणाली, अमर, तू कागद तयार कर. आपण परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ. आतापर्यंत मी फक्त एका गोष्टीमुळे घाबरले होते. आपल्या मुलांचं काय होईल याची चिंता होती. पण आता मला वाटतं ते दोघेही समजूतदार झाले आहेत. मोठ्या मुलाला हॉस्टेलला पाठवू आणि छोटी मुलगी माझ्यासोबत राहील. ठीक आहे काजल, अमर शांतपणे म्हणाला. मी घटस्फोटाचे कागद तयार करतो. आता तू तुझ्या वाटेने आणि मी माझ्या. ही घटना घडून 3-4 दिवस झाले नव्हते तोच अमर आणि काजलचा मोठा मुलगा सूरज अचानक आजारी पडला. काजल त्याला घेऊन तातडीने हॉस्पिटलकडे धावली. सूरजची लहान बहीण मात्र सतत रडत म्हणत होती, आई, जेव्हा तू ऑफिसला जातेस तेव्हा तुझ्या माघारी दादा सारखं कसल्या तरी गोळ्या घेत असतो. 1-2 वेळा तर मी त्याला चक्कर येऊन पडलेलं पाहिलं. पण तो नेहमी मला म्हणायचा, आई-बाबांना काही सांगायचं नाही आणि मला गप्प बसवत असे. एकदा त्याच्या मित्राचा फोन आला होता. त्याने सांगितलं की दादा शाळेत बेशुद्ध पडला होता. हे सगळं ऐकून काजल आतून हादरून गेली. माझा मुलगा एवढं सगळं सहन करत राहिला आणि मला कल्पनाही नव्हती. असा विचार मनात येताच काजलच्या डोळ्यात अश्रू तरळले. तोपर्यंत अमरही धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. काजलने त्याला विचारलं, आज इतका उशीर का झाला तुला यायला? मलाही उशीर झाला असता तर काय झालं असतं सूरजचं कुणास ठाऊक. अमर जरा थबकला आणि हळू आवाजात म्हणाला, खरं सांगायचं तर मी घटस्फोटाचे फायनल पेपर तयार करत होतो. हे ऐकून काजल संतापून म्हणाली, जा आधी डॉक्टरांशी बोलून घे. मला कळायला हवं माझ्या मुलाला नेमकं झालंय तरी काय. तो बेशुद्ध का पडला होता? दुसऱ्या दिवशी सूरजचे सर्व रिपोर्ट आले. त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचं स्पष्ट झालं. ही बातमी ऐकताच अमर आणि काजलच्या पायाखालची जमीन सरकली. सूरजच्या आजारपणात त्याच्याकडे लक्ष देताना ते दोघं सगळं विसरले.
हॉस्पिटलच्या चक्रा इतक्या वाढल्या की दोघांनाही दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं भान राहिलं नाही. काही दिवसांनी सूरजचं ऑपरेशन करण्यात आलं. ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला. काजल आणि अमरने उपचारात काहीच कमी पडू दिलं नाही. पैसा पाण्यासारखा खर्च केला. काजलला बऱ्याच काळासाठी हॉस्पिटलमध्ये सूरजच्या सोबत राहावं लागलं. घरी आल्यानंतरही उपचारासाठी हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरूच राहिल्या. काही काळ सुरळीत गेला, पण ते समाधान जास्त काळ टिकणारं नव्हतं. 2-3 वर्षांनी पुन्हा एकदा ट्यूमर वाढू लागला. लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि थेरपी सुरू झाली. या काळात सूरज खूपच अशक्त झाला होता. काजलचं तिच्या प्रियकर अजय सोबतचं नातं अजूनही टिकून होतं आणि अमर अजूनही तिच्यावर नाराज होता. दोघांचीही मनं तुटलेलीच होती. पण सूरजच्या तब्येतीमुळं भांडणं थांबली होती. सूरजची तब्येत दोघांच्याही जीवनात सर्वोच्च प्राधान्य बनली होती. ऑफिसवरून घरी आल्यावर त्याचा काळजीपूर्वक सांभाळ करणं हीच दोघांची नित्याची दिनचर्या झाली होती. एकमेकांशी फारसं बोलणं बंद झालं होतं. त्यांचं नातं संपुष्टात आलं होतं. एकाच घरात राहूनही ते परके झाल्यासारखे राहत होते आणि अशाच रीतीने आणखीन 3-4 वर्ष सरून गेली. आता सूरज बरा झाला होता. त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. अमर आणि काजलचं आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं होतं. पण त्यांच्या मनात खोलवर रुतलेली एक वेदनेची जखम अजूनही तशीच राहिली होती. याच काळात अमरच्या आयुष्यात एक मोठा बदल घडून आला. त्याने आपल्या वेदनांना शब्दातून वाट मोकळी केली आणि त्याने त्या वेदना गाण्यातून व्यक्त करायला सुरुवात केली. त्याचा आवाज लोकांच्या हृदयाला भिडू लागला आणि पाहता पाहता त्याचं नाव नामवंत गायकांमध्ये घेतलं जाऊ लागलं. स्टेज कार्यक्रमांसोबतच अमरला टीव्ही आणि चित्रपटांमध्येही छोट्या छोट्या संधी मिळू लागल्या. नावाबरोबर पैसा देखील मिळत होता. यामुळे काजलच्या नाराजगीत थोडीशी कमी आली खरी, पण अजयसोबतचं तिचं नातं मात्र अजूनही तसंच कायम होतं. ही गोष्ट अमरला अजिबात मान्य नव्हती. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा घटस्फोट घेण्याचं ठरवलं आणि वकिलाकडे जाऊन घटस्फोटाचे कागद तयार करण्याची विनंती केली. पण या घटनेच्या 5व्या दिवशी काजलच्या वडिलांचा फोन आला. काजलचे वडील गावी एकटेच राहत होते. त्यांची दुसरी मुलगी मुंबईमध्ये स्थायिक होती. बायकोच्या निधनानंतर काजलच त्यांच्या जीवनातील आधार बनली होती. दुःखाच्या आवाजात काजलच्या वडिलांनी सांगितलं, "बेटा, डॉक्टर म्हणत आहेत की मला ब्लड कॅन्सर आहे आणि तो सध्या शेवटच्या टप्प्यात आहे." "हे तुम्ही काय बोलत आहात पप्पा?" काजल आश्चर्यचकित झाली. तिच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का होता. मुलाच्या आजारपणातून अजून सावरली नाही तोपर्यंत ही बातमी तिच्या कानावर आली. "होय काजल, मी खरंच बोलतो आहे. गेल्या काही दिवसापासून खूप अशक्तपणा वाटतोय. व्यवस्थित जेवणही होत नाही. कालच माझा रिपोर्ट आला आहे." "मग पप्पा, तुम्ही एकटे गावी काय करत आहात? इथे या. मी डॉक्टरांशी बोलते. तुमच्यावर इथेच चांगला उपचार होईल." "ठीक आहे काजल, मी उद्याच येतो." पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये ये-जा सुरू झाली. अमर आपल्या सासऱ्यांचा खूप मान ठेवत होता. त्यांना आदर देत होता आणि त्याला माहीत होतं की त्याचे सासरे कधीच काजलला घटस्फोटाच्या बाबतीत समर्थन देणार नाहीत. त्यामुळे घटस्फोटाचा विषय पुन्हा पुढे ढकलला गेला. अमरही आता खूप व्यस्त झाला होता. त्याने काजलच्या बाबतीत विचार थांबवले होते आणि त्याला काजल काय करते, कुठे जाते याची काहीच पर्वा नव्हती. काजलने तिच्या वडिलांचे उपचार एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केले. ती स्वतः वडिलांना उपचार करायला घेऊन जात होती. त्यामुळे ती तिचा प्रियकर अजयसोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हती. अशा परिस्थितीत अजय 2-3 वेळा काजलला भेटला. काजलच्या वडिलांना समजलं की अजय आणि काजलचे काय संबंध आहेत आणि हे समजल्यावर त्यांना ते आवडले नाही. त्यांना राग आला. ते काजलला बोलणार, पण काहीतरी विचार करून ते शांत राहिले. अमरसाठी त्यांच्या मनात सहानुभूती होती, पण ते विचार करत होते की काजल आणि अमर हे दोघे मोठ्या पदावर काम करत आहेत. त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत आणि एवढा पैसा कमवत आहेत. त्यामुळे त्यांना आयुष्य कसं जगायचं हा निर्णय त्यांचा स्वतःचा असावा. अमरला संगीताच्या कार्यक्रमासाठी वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागायचं. यामुळे काजल आणि अजय यांचं नातं आणखी दूर होत गेलं. काही वर्षांच्या उपचारानंतर अखेर काजलच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला.
त्यांचा कॅन्सर शेवटच्या स्टेजला असल्यामुळे त्यांना वाचवता आलं नाही. त्या दिवशी काजल खूप रडली. पण अमर पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेला होता. काजलने एकटीच तिच्या वडिलांचा अंतिम संस्कार केला. अजयने तिला मदत केली. काजलच्या मनात एक खंत होती. ही बातमी ऐकून अमर सगळं सोडून तिथे का आला नाही? अमर घरी परतल्यावर काजलने यावर त्याच्याशी वाद घातला. अमर चिडून थेट वकिलाकडे गेला आणि घटस्फोटाच्या कागदपत्रांची तयारी करण्याची मागणी केली, जेणेकरून तो या कडू नात्यातून मुक्त होईल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घटस्फोटाचे कागद घेऊन घरी परतला. तेवढ्यात त्याने पाहिलं की त्याचा मुलासोबत सूरजसोबत एक बाई उभी होती आणि काजल सूरजवर रागाने ओरडत आहे. तू असं करू शकत नाहीस. तुझं वय काय आहे? एका लग्न झालेल्या 2 मुलाच्या आईशी तुझं लग्न करायचं आहे. जगात कुमारिका मुली मेल्या आहेत की संपल्या आहेत? काजल चिडून ओरडली. पण सूरज म्हणाला, आई तू विसरतेस की तू स्वतः एका लग्न झालेल्या माणसावर प्रेम करत आहेस. आम्ही तुला काही बोललो का? तुझे निर्णय तुझेच असायला हवे. मग तू माझ्या निर्णयावर अशी का प्रतिक्रिया देत आहेस? अजयने शांतपणे उत्तर दिलं. सूरज, बाळा तू माझ्याशी तुलना करू नकोस. माझं वय जरा जास्त झालं आहे, पण तुझं पहिलं लग्न आहे, ते पण एका लग्न झालेल्या बाईबरोबर. काजल म्हणाली, आई रीना विवाहित आहे, पण ती माझ्यासाठी आपल्या नवऱ्याला आणि मुलाला सोडायला तयार आहे. तिने घटस्फोटाचे कागद सादर केले आहेत. तिला 2-3 महिन्यात घटस्फोट मिळेल, सूरजने ठाम शब्दात सांगितलं. पण बाळा हे समजून घे, तू एका श्रीमंत घरातील मुलगा आहेस आणि ती एक गरीब घरातून आहे. तिचं वय देखील तुझ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे तुमचं एकत्र राहणं शक्य नाही. काजल चिंतेत म्हणाली, पण आई तुझं आणि बाबांचं वय कुठं सारखं होतं? तुमच्या दोघात अडचणी होत्याच ना. तुम्ही देखील तुमच्या मनासारखं जगलात. सूरजचे उत्तर ऐकून काजल निशब्द झाली. अमरही काहीच बोलू शकला नाही. हातातले घटस्फोटाचे कागद गळून पडले होते. काजल आणि अमरच्या कधी लक्षात आलं नाही की त्यांचा मुलगा एवढा मोठा झाला आहे की त्या दोघांच्या वागण्याचा त्याच्यावर फक्त परिणाम झाला नाही, तर त्यांना पाहून तो स्वतःही ती चूक करण्याच्या मार्गावर निघाला होता. अचानक अमरचा तोल गेला आणि त्याने पटकन दरवाजाला पकडलं. सूरज आणि रीना घरातून बाहेर निघून गेले. काजल एकटीच रडत होती. अमर दबक्या पावलाने तिच्याजवळ गेला आणि घटस्फोटाचे कागद तिच्यासमोर असलेल्या टेबलावर ठेवले. काजलने थरथरत्या हाताने कागद उचलले आणि ते तुकडे तुकडे केले. नंतर ती उठून उभी राहिली. अमरकडे पाहत तिने गळ्यात पडून त्याच्या छातीवर डोके ठेवून रडत म्हटलं, अमर, कदाचित मी चुकीची होते. माझ्या मुलाने माझ्यासमोर आपल्या नात्याचं खरं सत्य उघडून ठेवलं. मला मान्य आहे मी चुकीची होते, पण आता खूप उशीर झाला आहे. तरीसुद्धा मला समजलंय की आपल्याला आपल्या मुलांच्या समोर आदर्श आईवडील म्हणून उदाहरण ठेवायला हवं होतं. त्यामुळे ते स्वतःचा रस्ता भरकटले नसते. काजलचं बोलणं ऐकून अमरने मान हलवली आणि घटस्फोटाचे कागद उचलले. तो ते कागद डस्टबिनमध्ये फेकून आला आणि आयुष्याला नवीन पद्धतीने जगण्याचं ठरवलं. त्यांच्यात झालेला बदल पाहून सूरजने देखील सांगितलं की त्याने रीनाला त्या दोघांसमोर आणून लग्नाचं फक्त नाटक केलं होतं. त्याला त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट नको होता, पण त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्याने हा पर्याय निवडला होता आणि त्यात त्याला यश मिळालं होतं. आणि आता सगळं कुटुंब एकत्र राहत होतं. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.